मला सविताच्या भावाला विचारावं असं वाटतंय की एक इमोशनल सीन आहे, तो काय सीन आहे हे मी नाही सांगणार. चित्रपट पाहताना त्यांना कळेल की एक्झॅक्टली तो गंभीर सीन काय आहे तुझ्या कॅरेक्टरमधला. तो सीन करताना तुला किती कठीण झालं किंवा किती सोपं पडलं? तर तिथे मी असं इमॅजिन केलं होतं की ते बोलू नकोस काय की ते रिअल लाईफ मध्ये झालं आहे असं मी इमॅजिन केलं. बट त्याचे एक की डोळ्याला ते पाणी यायचं होतं एका जागेवर, ते थोडं जास्त आणायचं होतं, म्हणून मी ते असं इमॅजिन करूनच टाकलं की झालं आता ते जे मूवीमध्ये आहे ते माझं खरंच आहे आणि तसंच आहे ते इमॅजिन करून मग मी ते रडण्यात हे केलं होतं. पण खरा रडलास? हो, फेक नव्हतं ते, रिअल मध्ये आणलं मी, म्हणूनच मी इमॅजिन केलं म्हणत आहोत की रिअल मध्ये झालं. पण ते वाटतं तसं. खूप सुंदर शॉट होता तो, खूप छान केलंस तू ते. आणि पूर्ण पिक्चरमध्ये तुझं काम तर आहेच, म्हणजे तू बऱ्याच वेळेला चित्रपटात दिसतोय. असं नाही की एकदा दोनदा आलास मग तो गेलास, असं नाही आहे. बऱ्याच वेळेला तू चित्रपटात दिसतोस, पण तुझा तो प्रसंग जो आहे तो हायलाईट आहे. हा, सर पण म्हणाले होते तेव्हा की ट्रेलर मध्ये आला असं म्हणत होते. ट्रेलर मध्ये आला, सुंदर शॉट आहे. म्हणजे तुझं ऍक्टिंग चांगलीच आहे, पण तो शॉट पण आहे खूप सुंदर दिसतो. आम्ही आणि अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी माईक म्हणजे साऊंड टीम निघून गेली होती. आम्ही शेवटी घेतला तो शॉट, त्यामुळे आम्हाला हलकंसं ते त्याचं जे रण आहे मग आम्हाला म्हणजे आम्ही वाईट डब केलं त्याचं, ते वाचत ते नव्हतं, पण तरी पण खूप सुंदर, खूप छान आहे आणि कामही खूप तू छान केलं. तू काही युट्यूब वगैरे करतोस का? हो हो हो. काय करतोस? माझं कॉमेडी युट्यूब चॅनल, मराठी युट्यूब चॅनल कॉमेडीमध्ये. पण छान, सगळ्यांची मेहनतीचं चीज झालेलं आहे असं मला वाटतं.